मध्ये होतो. वन इज फर्स्ट फेज ऑफ इन्सुलिन रिलीज, जे आपण समजा जेवण सुरू केलं आणि पहिला घास घेतला पोटात तेव्हाच इन्सुलिन सुरू होऊन जाते सिक्रेट होणं. दॅट्स कॉल्ड एज फर्स्ट फेज ऑफ इन्सुलिन रिलीज. आणि त्याच्यानंतर मग सेकंड फेज ऑफ इन्सुलिन रिलीज सुरू होते. आणि हे सेकंड फेज ऑफ इन्सुलिन रिलीज आपलं जेवण संपल्यानंतर अंदाज 4 ते 5 तासापर्यंत राहते. 4 ते 6 तासानंतर ते इन्सुलिनचं आपल्या स्वतःचं इन्सुलिन काम करणं बंद करते. परत तुम्ही जेवण कराल, परत इन्सुलिन तयार होईल. सो दिस इज कॉल्ड एज प्रेंडियल इन्सुलिन. आणि दुसरं असते बेझल इन्सुलिन थेरपी. बेझल इन्सुलिन सिक्रेशन म्हणजे आपण काही खाल्लं की आपण नाही खाल्लं तरी पण तो इन्सुलिन सिक्रेशन चालूच राहते. सो दिस इज इन्सुलिन सिक्रेटेड इन 2 फॉर्म्स. तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल की जेव्हा आपण टाईप 1 डायबिटीजला आपण इन्सुलिन देतो तर आम्हाला दोन्ही फॉर्म सेट करावा लागते, कारण इन्सुलिन बिलकुलच नाही बनवून राहिला. तर तुम्हाला बेसल इन्सुलिन पण द्यावं लागतं, दिवसात 1 वेळा, कधी कधी 2 वेळा. आणि प्रेंडियल इन्सुलिन ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसोबतही द्यावं लागतात. आणि जेव्हाही आपण आपल्याला शुगर जैसा हमारा मधुमेही रहेगा वैसे ही उसको रिप्लेसमेंट थेरेपी देना पड़ेगा.